सूर बोलती शब्दांशी शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारून येई मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे रसिको, आपला महाराष्ट्र हा गुणी कलाकारांची खाण आहे. नांदेडचे गायक संजय जोशी हे असेच एक गुणवंत कलाकार. जितक्या मनोभावे संजय जोशींनी बँकेतली नोकरी केली, तितक्याच मनोभावे गायक म्हणून संगीताचीही सेवा केली. आणि ही सेवा चौपदरी होती. संगीत शिकवणं आणि संगीताच्या संदर्भातून असंख्य सर्जनशील उपक्रम करणं हे संजय जोशी यांच्या आयुष्याचं ध्येय होतं. संगीताचं त्यांचं प्राथमिक शिक्षण गुरुवर्य नाथ नेरलकर यांच्याकडे झालं. त्यानंतरचं शिक्षण त्यांनी डॉक्टर अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे घेतलं. त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात युवक महोत्सवामध्ये त्यांना सुगम संगीताचं 3 वेळेला सुवर्ण पदक मिळालं होतं. महाकवी कालिदास संगीत स्पर्धेत राज्य पातळीवर सुगम गायनाचं प्रथम पारितोषिक. आकाशवाणीचे ते गेली 30 वर्ष मान्यताप्राप्त गायक आहेत. त्यामुळे आकाशवाणीवरही निरंतर त्यांचे कार्यक्रम होत असतात. 1993 साली राज्य नाट्य स्पर्धेत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील सदाशिवच्या भूमिकेसाठी खास कामठे पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. 1993 साली नाट्य परिषदेचा स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार मिळालेला आहे. 1995 साली राज्य नाट्य स्पर्धेत मत्स्यगंध या नाटकातल्या पराशराच्या भूमिकेसाठी गायनासाठीचा कामठे पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. असे असंख्य पुरस्कार संजय जोशी यांना आजपर्यंत मिळालेले आहेत. सुगम संगीताचे 3000च्या वर कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्राभर आणि महाराष्ट्राबाहेर सादर केलेले आहेत. गीत रामायण हा त्यांच्या एकूण कारकिर्दीचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी आतापर्यंत गीत रामायणाचे 1000च्या आसपास कार्यक्रम विविध शहरात सादर केले आहेत. 2010 साली विश्वनाट्य संमेलनात न्यू जर्सी अमेरिका इथे नाट्य संगीताचा कार्यक्रम त्यांनी सादर केला. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. या बँकेतल्या सेवानिवृत्तीनंतर संगीताची सेवा मात्र खऱ्या अर्थाने पूर्ण वेळ सुरू झालेली आहे. असंख्य उपक्रमात ते सहभागी असतात. नांदेड आणि नांदेडच्या बाहेरही. संजय जोशी आपली ही ऊर्जा अशीच निरंतर राहू. आपल्या पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी गवळिया घरी गवळिया घरी वाख्या वाळे अंधु कृष्ण वाख्या वाळे अंधु कृष्ण वाख्या वाळे अंधु कृष्ण वाख्या वाळे अंधु कृष्ण नवनीत चोरी तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम तो हा. म्हणती गवळणी म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा पाऊले धरा पाऊले धरा रांगत
रांगत येतो हरिहा रांगत रांगत येतो हरिहा रांगत रांगत येतो हरिहा रांगत 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 येतो हरिहा राजमंदिरा लपत छपत येतो हरिहा लपत छपत येतो हरिहा राजभुवनी नंदासी टाकून आपणा बैसे सिंहासनी नंदासी टाकून आपणा बैसे सिंहासनी सापडला देवारी सापडला देवारी सापडला देवारी सापडला देवारी नामा 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 केशवा केशवा नाम म्हणे केशवा केशवा अहोजी दाकारा जन्मोजन्मी द्यावी तुमची जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा देवा परब्रह्म निष्काम तो हा गवळिया घरी वाक्या वाळे अंधु कृष्ण वाक्या वाळे अंधु कृष्ण वाक्या वाळे अंधु कृष्ण नवनीत सूरी तो हा परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म निष्काम परब्रह्म निष्काम परब्रह्म निष्काम वाह क्या बात आहे. नमस्कार रसिको. मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी विघ्नेश जोशी तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करतो. आज आपण गप्पा मारणार आहोत सुप्रसिद्ध गायक आणि संगीताचे गाढे अभ्यासक माननीय संजयजी जोशी यांच्याशी. संजय दादा, तुमचं मैत्र हे शब्द सुरांचे या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत. तसंच तुमच्या साथीदारांचंही स्वागत करूया. तबला साथ करणारे डॉक्टर व्यंकटेश देशमुख, तालवाद्य साथ आणि जे स्वतः उत्तम तबलजी देखील आहेत प्रसाद जोशी, व्हायोलिन वादक पंकज शिरभाते आणि संवादिनी साथ स्वरूप देशपांडे. विघ्नेश, मला एक गोष्ट आवर्जून सांगायला पाहिजे. हे नुसते साथीदार नाहीत, हे गेले 25 वर्षापासून माझ्यासोबत आहेत. त्याच्यामुळे आमचं असं छानसं ट्युनिंग आहे या सगळ्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आमचा तो एकजिन्सीपणा या कार्यक्रमामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे खरं तर तुमच्या या मैत्रीचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. अगदी अगदी. संजय दादा, तुमच्या लक्षात नसेल पण आज म्हणजे तुम्ही ही जेव्हा गवळण सादर केलीत, तुम्ही मला 25 वर्ष मागे नेलत बरं का. नांदेडला आमच्या तोमिनवेज नाटकाचा प्रयोग होता आणि त्या दिवशी आमच्या नाटकात म्हणजे जे अरविंद साने ही भूमिका करायचे ते गायकसुद्धा होते. त्या दिवशी त्यांच्या आवाजाचा काहीतरी म्हणजे प्रॉब्लेम होता, आवाज बसला होता. म्हणून नटवर्य प्रभाकर पणशीकरांनी तुम्हाला त्या राधेश्याम महाराजांच्या त्या प्रवेशामध्ये एक अभंग म्हणजे खरं सुरुवातीला आणि शेवटी असं ते अभंग गायला बोलवलं होतं आणि त्या दिवशी तुम्ही हाच अभंग गायला होता. आज तुमचे नेहमीचे साथीदार होते त्यामुळे गाणं रंगलं यात मला काही कौतुक वाटत नाही. ते रंगणारच होतं पण त्या दिवशी पेटीवाला जरा तो कमकुवत होता त्या दिवशी त्या प्रयोगामध्ये, पण तरी देखील तुमच्या आवाजामुळे ते गाणं रंगलं होतं.
आणि तो पेटीवाला मी होतो त्या दिवशी. हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय. तरी गाणं तुम्ही रंगवलं होतं, तुम्ही ताजी ठेवलीत आणि अजून तुम्ही तुमच्या लक्षात आहे. होय, अगदी लक्षात आहे मला. नांदेडचं आणि ते ओपन एअर थिएटर तिथे आहे, बालगंधर्व रंगमंदिर. करेक्ट, अगदी कला मंदिरच्या मागचं. करेक्ट, गंधर्व नगरी. गाण्याकडे पटकन येऊया, कारण तुम्हाला खूप काही सांगायचं मला माहिती आहे आणि तुमच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ काही आहे. तुमची सुरुवात, ज्याला आपण गाण्याची सुरुवात म्हणतो, ही केव्हापासून झाली? कारण आम्ही असं ऐकलंय तुम्हाला गाण्याचं इतकं वेड होतं की तुम्ही असे 200-200, 400 किलोमीटर एक मैफिल ऐकण्यासाठी, अभिषेकी बुवांचं गाणं आहे ते गाणं मला ऐकायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही असा प्रवास करून जायचा. तर ही आवड कशी निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाला म्हणतो ना आपण, सुरुवात कशी झाली? नांदेडला मी खेड्यातनं आलेलो. आमच्या घरी काही असा गाण्याचा काही वारसा नाही. पण नांदेडला आल्यानंतर एक साधारणतः एक शाळेमध्ये 5वी-6वीला असेल, आमच्या शेजारीच नाथराव गुरुजी राहायचे, पंडित नाथ हिरेलकर, माझे गुरु. खूप मोठं ना. तर ते नांदेडला राहायचे. पण त्यांच्याकडे गाणं शिकावं असं मला कधी म्हणजे असं वाटलं नाही की शिकता येईल त्यांच्याकडे, कारण इतके मोठे होते ते. मलाही फार गाणं येतं किंवा मारलं गाण्यातलं काय आहे आपल्याला असं काही कळत नव्हतं. पण स्पर्धेत मी भाग घेतला एका, आणि स्पर्धेत भाग घेत असताना त्या स्पर्धेत योगायोगाने माझा पहिला नंबर आला. तर ते जसं मी डोळे मिटून अगदी गाणं म्हटलं आणि त्यांनी अगदी मला ते गाणं संपल्याबरोबर शर्ट ओढलं माझं. कोण आहेस रे तू म्हणाले. तर माझे काका शिक्षक होते, ST जोशी म्हणायचे, त्यांना ST म्हणायचे टोपण नावाने. अच्छा. तर ते म्हणे मी STचा पुतण्या. असं आहे का म्हणे, ठीक आहे जा म्हणे. आणि मग काकाला ते रागावले. ते म्हणाले की इतकं पोरगं चांगलं गाते आणि तुम्ही आपलं त्याला माझ्या शेजारी राहता तुम्ही आणि पाठवत नाही गाण्यात. अहो म्हणले मी सुद्धा आजच गाणं ऐकले त्याचं. मग त्यांना काही माहीत, आता काकांनी आमच्या काही गाण्याचं हे नव्हतं, पण आमची रवानगी झाली त्या दिवशीपासून. आणि मग आम्ही खऱ्या अर्थाने नाथ संप्रदायी झालो त्या दिवसापासून. आणि मग गुरुजींच्या सहवासात, आणि तुम्हाला सांगतो ते होळीवरचं वातावरण, इतके मोठमोठी गायक सगळे यायचे, म्हणजे कुमार गंधर्वसारखी गाणी. 8-8 दिवस त्यांच्याकडे मुक्कामाला असेल. आम्हाला गाण्यातलं फारसं काही कळत नव्हतं, पण गाणं संस्कार जे म्हणतो आपण, अगदी तानपुरे उचलणे असो, सतरंजी असं उचलणे असो, काय त्यांचे पाण्याचे तबकं तयार करणं, काय सुपाऱ्या, काय जे असेल ते सगळी सेवा जी आहे गुरुजींच्या मार्फत केली. पण ते 4-5 वर्षच आमचं टिकलं आणि गुरुजी परत मग संभाजीनगरला स्थायिक झाले. आमचा गाण्याचा प्रवास तिथेच थांबला आणि मग आमचं गाणं पुढे मग आपलं असंच चालू राहिलं. पण साधारण तो 5 ते 6 वर्षांचा तुम्हाला जो सहवास लाभला, त्यावेळी शिकवण्याची पद्धत एकंदरीत म्हणजे अगदी कशी होती? गुरुजींचं असं असायचं की गुरुजी फक्त एक सोबत घेऊन जायचे आम्हाला कार्यक्रमाला. अच्छा. त्यांचा क्लास असा असायचा की हे ठीक आहे, हे तुम्ही चीज म्हणा, हा राग आहे, पण तुम्ही माझ्यासोबत आलं पाहिजे. आणि माझा काळी चारचा आवाज त्यावेळेस असल्यामुळं ते पाठीमागं बसवायचे आणि तारसप्तकात जेव्हा ते गायला लावायचे, मग ते आलापी जशाल तशी मी म्हणायचो. ती दाद मिळायची लोकांकडनं. मग ते अरे चांगलं गातो की, मग ते कॉन्फिडन्स लेवल ज्याला म्हणतो वाढवून, ते सगळं वाढवला. त्याचा त्यांचा फार मोठा सहभाग झाला. आणि मग गुरुजींचं सतत म्हणाय की हे गात राहा, तुम्ही गायलं पाहिजे सगळं हे. आणि ते गाण्याचे संस्कार खऱ्या अर्थाने तिथे सुरू झाले. आणि हे सगळं अभिजात शास्त्रीय संगीत सुरू होतं ना, की काही असं वेगवेगळ्या प्रकारचं गाणं? वेगवेगळे प्रकार, नाट्यसंगीत शिकवायचे, अच्छा, भावसंगीत शिकवायचे. आणि छान गुरुजींचं असं होतं की एका नुसत्या याच्यावृत्ता नव्हतं ते, शास्त्रीय संगीतावृत्त नव्हतं. कविता असायच्या, गाणी असायची, भावगीते असायची, नाट्यगीते असायची, किंवा आपल्या स्नेहसंमेलनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गुरुवरची गाणी असायची, किंवा प्रसंगोत्पात जे काय असतील ती सगळी गाणी गुरुजी बसून घ्यायची. त्याच्यामुळे ते सगळे सुगम संगीत सगळे प्रकार तुमच्या गळ्यात बसले, संस्कार झाले. मैत्र से शब्द सुरांचे. संजय दादा, तुम्ही मध्ये कधी व्यावसायिक रंगभूमीवर खूप काम नाही केलं, पण तुम्ही तिथल्या हौशी रंगभूमीवर खूप काम केलं ना, म्हणजे संगीत नाटकांमधून. नांदेडला संगीत नाटकाची फार मोठी परंपरा आहे. हो. एक नाट्य संमेलन साधारणतः 60च्या दशकात झालं होतं. पु ल देशपांडे अध्यक्ष होते. हो, बरोबर. तर ते गाजलं खूप, महाराष्ट्रभर गाजलं. गुरुजींनी आमच्या काम केलं होतं. अण्णासाहेब गुंजकर त्यांनी शारदेत काम केलं होतं, आमच्या गुरुजींनी काम केलं होतं, कोदंडाचं काम केलं होतं. तर त्या नाटकाची खूप दिवसाची ही होती. त्यानंतर पुष्कळ प्रयोगही होत गेले. कालांतराने काय झालं की आमचे डॉक्टर सरा गाडगीळ प्राचार्य होते, त्यांना असं वाटलं की एखादं संगीत नाटक व्हावं. आणि मग 2 पात्र त्यांच्या लक्षात होते, एक खानसाहेब आणि दुसरे बाकी बिहारी. ते खानसाहेब होते ते पंडित रमेश कानोले, आपले धनंजय जोशींचे जे गुरु होते, अतिशय फिरका, त्यांच्या गळ्याला फिरक होती, ते होते. आणि बाकी बिहारी म्हणून जे सेनगावकर म्हणून माझे जे मित्र होते, हे 2 पात्र होते. या दोघांच्या भरोशावरती त्यांनी नाटक उभा करण्याचा निर्णय केला. पण आम्ही सगळे घाबरलो, म्हणलं एवढं कट्यार कोणी करायचं. वसंतरावांच्या नंतर होती राज्य नाट्य स्पर्धेमध्ये कट्यार करणं असं कोणी हिंमत नाही केली. पण हे आम्ही करतोय असं म्हटल्याबरोबर पंतांनी आम्हाला एवढी मदत केली, प्रभाकर पंतांनी. त्यांनी नाट्यसंवादाची गाडी
त्याच्यानंतर ड्रेपरी, ऑर्गन, त्यांची सगळी माणसं, ही सगळी यच्छावत आम्हाला सांगलीला त्यांनी आम्हाला पुरवली. आमची राज्य नाट्य स्पर्धेतली गाडी, त्या स्पर्धेसाठी जेव्हा गाडी तिथे आली तेव्हा लोकांना वाटलं की कट्यार कोण करतंय, नाट्यसंपदा करते की नांदेडची कुठली संस्था करते. लोक उत्साहाने म्हणजे कौतुकानं बघायला आली ती नाटक. आणि माझं पहिल्यांदाच संगीत नाटकातलं हे पहिलं पदार्पण, ते सेनगावकरांचा मी उल्लेख नंतर करणार आहे सुगम संगीताच्या कार्यक्रमात. म्हणजे तो माझ्या आयुष्यात आला आणि खऱ्या अर्थाने कलाटणी. आम्ही दोघं बँकेत एकदाच लागलो आणि मी गात होतो. तो उत्तम नट होता, तो उत्तम निवेदक होता, तो त्याला सेन्स ऑफ ह्युमर एवढा चांगला होता की हजर जवाबी पडला, पटकन जो कुठलीही असं काही गोष्ट ताबडतोब त्याच्या लक्षात यायची. आणि मग आम्ही दोघांनी मिळून एक कार्यक्रम केला. आणि त्या काळामध्ये आकाशवाणीशिवाय दुसरं काही माध्यम नव्हतं आणि तेच माध्यम असल्यामुळे मग आमचे सुगम संगीताचे कार्यक्रम सुरू व्हायचे. अभंग, भावगीत, नाट्यगीत, तो मध्ये मग कविता वाचायचा, थोडे नाटकातले काही उतारे वाचायचे. अशा पद्धतीने ते सगळं छान चालू होतं. आणि मग हे नाटकाकडे आम्ही ओढू आणि नाटकाचा प्रवास आमचा सुरू झाला. आणि मी पहिल्यांदा सदाशिवची भूमिका त्या नाटकामध्ये केली. क्या बात आहे. फक्त 2 आठवणी या निमित्तानं सांगतो. आमचं नाटक राज्य नाट्य स्पर्धेत पहिलं आलं आणि त्याच्यानंतर मग प्रयोगाचे आमचे प्रयोग झाले. पार्ल्याला झाला, दिनानाथला झाला, नागपूरला झाला, गोव्याला बक्षीस वितरणाचा झाला. आणि त्या प्रयोगाला स्वतः प्रसाद सावकार होते, सपत्नीक आले होते. त्यांनी मला भरभरून दाद दिली, माझं कौतुक केलं. आणि पारनेरला एक प्रयोग झाला. त्या पारनेरच्या प्रयोगाला परमपूज्य पारनेरकर महाराज त्यांचे आशीर्वाद मिळाले. आणि सुदैवाने दुसऱ्या दिवशी अभिषेकी बुवांचं गाणं होतं तिथे त्या उत्सवात. आणि आदल्या दिवशी आमचा प्रयोग असल्यामुळे अभिषेकी बुवा तिथे. आता त्यांच्यासमोर कट्यार करायचं म्हणजे मला तर धडकीच भरली. मी म्हटलं काय गाणार त्यांच्यासमोर, आपण कसं गाऊ. वातावरण थोडं बिघडलं होतं, पावसाळी होतं. अभिषेकी बुवांना आम्ही नमस्कार करायला गेलो. ते म्हणाले की माझा आवाज थोडासा हे आहे, वातावरण बरोबर नाही, मी इथेच बसतो खोलीमध्ये आणि मला दिसता तुम्ही सुरू करा म्हणाले, मी इथून ऐकतो. आणि ते तिथे बाजूच्या खोलीत बसून ऐकलं त्यांनी आणि त्यांच्या पायावरती नतमस्तक. त्यांनाही खूप आनंद वाटला. आणि मला वाटतं की ही माझ्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट आहे की अभिषेकी बुवांसमोर हे कट्यारमधलं गाणं मला हे मुरलीधर श्याम आहे हे सादर कर. त्यांनी खूप कौतुक केलं. म्हणजे आम्हाला थोडंसं ऐकवा ना. ऐकूल चालेल. मी इथे बसलो, आम्ही काही अभिषेकी बुवांसारखे नाही, पण आम्ही गाणं नक्कीच ऐकू शकतो. खूप दिवस झाले. अर्थात नाटकाचं सुद्धा मी आता हे केलं, तरी पण मी प्रयत्न करतो. जरूर जरूर जरूर. अगदी. मुरलीधर श्याम हे नंदलाल, 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 मुरलीधर श्याम. तूच गुरु एक चित्राता, तूच गुरु एक चित्राता, तूच गुरु एक चित्राता. संगीताचा तू गाता, संगीताचा तू गाता, तारक तव शुभ नाम. मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम. तूच स्वरेश्वर तू लय भास्कर, तूच स्वरेश्वर तू लय भास्कर. कला साधका तूच विधाता, कला साधका तूच विधाता. प्रतिभेचे सुखधाम, प्रतिभेचे सुखधाम, प्रतिभेचे सुखधाम. मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम. मुरलीधर श्याम हे नंदलाल, मुरलीधर श्याम.
तूच स्वरेश्वर तू लय भास्कर कला साधका तूच विधाता कला साधका तूच विधाता प्रतिभेचे सुखधाम प्रतिभेचे सुखधाम प्रतिभेचे सुखधाम मुरलीधर श्याम तू सगुरु एक चित्राता संगीताचा तू गाता संगीताचा 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 तू गाता तारक तव शुभ नाम मुरलीधर श्याम हे नंदलाल मुरलीधर 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 क्या बात आहे संजय दादा. मला वाटतं याच भूमिकेसाठी तुम्हाला कामठे पुरस्कार मिळाला आणि तुम्ही मत्स्यगंधामध्ये सुद्धा राज्य नाट्य स्पर्धेमध्ये काम केलं होतं. मत्स्यगंधेत तुम्ही पराशराची भूमिका केली होती. आणि मग त्यासाठी मार्गदर्शन कोणाचं घेतलं? कारण माझे एक नांदेडला प्राध्यापक मित्र होते राम मराठे यांचे शिष्य. अच्छा. राजेंद्र मणेरीकर. अच्छा. त्यांची मला या दोन्ही नाटकाच्या निमित्ताने छान अशी मदत झाली. आवर्जून त्यांचा उल्लेख छान तुम्ही आठवण केली आणि मला ते सांगायचंच होतं. आणि त्यांचा फार अधिकार होता, नाट्यसंगीत छान उत्तम गात होतं, त्यांची मदत झाली मला. क्या बात आहे. मला सांगा कधी असं मनात नाही का आलं की नको होती आता बँकेची नोकरी, सारखं डेबिट क्रेडिट हे व्हाउचर ते व्हाउचर हे सगळं सोडावं? सगळं आहे आपल्याकडे, कलेला राजमान्यता नाही. शेवटी कशासाठी तर पोटासाठीच आहे ना. पण आता आमचं एकतर मराठवाड्यात इतक्या लांब इथे यायचं आणि जबाबदारी सगळ्यात मोठी माझ्यावर असल्यामुळं मला नाईलाजानं आधी प्रायोरिटी माझ्या कुटुंबाला, माझ्या घरच्यांना देणं भाग होतं आणि कला ही दुय्यम होती. पण बँकेत राहून कला काय म्हणतात ते ती जोपासणं हे फार तारेवरची कसरत होती. मी ती पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि दोन्ही गोष्टीला न्याय दिला. बँकेत सही सलामत मी रिटायर झालो, कुठल्याही याच्याशिवाय दोषाशिवाय. सही सलामत नाही, तुम्ही मानाने रिटायर झाला. सही सलामत म्हटलं की वेगळा अर्थ नाही, बँकेमधून सही सलामत रिटायर चुकून समेवर आल्यासारखं होतं. चुकून नाही समेवर आला तुम्ही, बरोबर 9वी मात्रा डोक्यात ठेवून बरोबर 13, 14, 15, 16 आणि मग पहिल्या मात्रेवर तुम्ही आलेले. त्याच्यातून रिटायर झालो आणि आता वेळ मिळतो थोडासा गाण्याकडे लक्ष देण्यासाठी. रिटायर झाल्यानंतर आता गाण्याकडे लक्ष देतो. मैत्र से शब्द सुरांचे संजय दादा, तुम्ही असे म्हणजे काय म्हणजे आपण त्याला अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन खूप कार्यक्रम केले. जवळ 4-1,000 तुम्ही कार्यक्रम केले असतील. वेगवेगळे कवी किंवा साहित्यिक, नाटककार, त्यांच्या नाटकातली पदं, मराठी संगीत रंगभूमीचा काहीतरी असा विषय घेऊन असाय. तर त्यातल्या कुठल्याही अशा म्हणजे तुमचे 7-8 कार्यक्रम आहेत, त्यापैकी कुठल्याही 2 कार्यक्रमांचे काहीतरी थोडीशी संकल्पना आणि त्यातलं थोडंसं काहीतरी सादरीकरण. एक ग्रेसवर आम्ही कार्यक्रम करायचा असं एक ठरवलं होतं. माझे एक नांदेडला डॉक्टर मित्र आहेत, नंदकुमार मुरमुरे, सायकॅट्रिस्ट आहेत. त्यांनी मनाची एक गुंती एक कार्यक्रम बऱ्याचदा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत होतो बऱ्याचदा. तर त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी वेगळा कार्यक्रम करूया. ग्रेस असा गूढ कवी आहे, दुर्बोध आपण ज्याला म्हणतो ते. आणि मग त्यांना काहीतरी उकलण्याचा, त्यांच्या कविता उकलण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. आणि मला म्हणाले की तुम्ही काहीतरी थोडंसं चॅलेंज म्हणून यांना चाली लावा, म्हणजे चाली बांधा. मी म्हटलं आता मला ग्रेस तुम्हालाच नाही कळलं तर मला काय करणार आहे ते. पण योगायोगाने आमचा योगा संबंध असा आला की 2 वेळेला त्यांची आमची भेट झाली ग्रेसांची. आणि आणि मग आम्ही त्यांना आमचा कार्यक्रम ऐकवला. मग त्यांच्या त्या सगळ्या निवेदनासह आमच्या रचना मी स्वतः स्वरबद्ध केल्या आणि मग त्या 2 रचना आम्ही ऐकवण्याचा प्रयत्न केला कवी ग्रेसांना. आणि मग त्यांच्या त्या रचना त्यांच्यासमोर सादर करताना त्यांना ते आवडले खूप. ते म्हणाले चांगल्या तुम्ही गाता, फक्त कुठेही गाऊ नका, दर्जेदार ज्या ठिकाणी व्यासपीठ असेल अशाच ठिकाणी त्या गा. अशा पद्धतीने मी त्या रचना आम्ही गायल्या. ग्रेसवर एक कार्यक्रम केला. आणि दुसरा एक माझा मित्र आहे सुरेश जोंधळे, ते म्हणाले की कबीरावर एक कार्यक्रम करूया आपण. कबीरासाठी तो एक कार्यक्रम बसवला होता.
असे आम्ही वेगळे पाऊस गाणी आहे, हे ग्रेस आहे, गीतरामायण आहेत, कबीर आहेत. थोडंसं ग्रेस यांच्यावर जो ग्रेसची एखादी कार्यक्रम कविता केला, मी त्यातलं काहीतरी ऐकवा ना. येस चालेल. कारण सहसा असं वेगळं गाणं म्हणजे कवितेचं गाणं म्हणूया आपण. कवितेचं गाणं की असं होत नाही म्हणजे पण ऐकू ना. मूलभूत अशा कवींना मी प्रयत्न आहे माझा, अर्थात तो लोकांना कितपत अपील होतो माहित नाही, पण तो माझा प्रयत्न आहे ग्रेसच्या कविता. तू दास मी उदास, तू दास मी उदास, मेघही उदासले, मेघही उदासले, स्मृतीतले विदग्धनाद पैजणात सांडले, तू दास मी उदास, तू दास मी उदास. तुझ्या तनूत चंद्रशिल्प सांजली निळी जळे, तुझ्या तनूत चंद्रशिल्प सांजली निळी जळे, जसा समुद्र आंधळा, जसा समुद्र आंधळानी सूर्य दूर मावळे, तू दास मी उदास, तू दास मी उदास. कुठे धुक्यात चाललीस, गरगले नभापरी, कुठे धुक्यात चाललीस, गरगले नभापरी, विश्वमंगल्या दिठीत, विश्वमंगल्या दिठीत, रात्र थांबली जरी, तू दास मी उदास, तू दास मी उदास, मेघही उदासले, स्मृतीतले विदग्धनाद पैजणात सांडले, तू दास मी उदास, तू दास मी उदास, तू दास मी उदास. आणि विघ्नेशजी कबीरावर सुद्धा एक छान असा कार्यक्रम आम्ही बसवलेला आहे. त्यातलं एखादं गाणं मी म्हणजे त्यातलं एक रचना म्हणून दाखवायला हरकत नाही ना म्हणून. काय जरूर. निर्गुण भजन आहे समजा साधारण. अच्छा, निर्गुणी टाईप त्या पद्धतीचं भजन आहे. प्रयत्न आहे अर्थात माझा हा. आवडेल तुम्हाला असं. संगीत तुम्हीच संगीत दिलंय? अरे वा, क्या बात आहे. बिनती बिनती एक राम सुने, बिनती एक राम सुने, बिनती 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 एक
राखी पति मोरी अब ना बचाई, राखी पति मोरी बिनती 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 एक राम सुने, बिनती एक राम सुने, थोड़ी बिनती एक राम सुने। जैसे मंदला तुम ही बजावा, जैसे मंदला तुम ही बजावा, तैसे नाचत मैं दुख पावा, जैसे मंदला मंदला तुम ही बजावा 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 बजावा, जैसे मंगला तुम ही बजावा, तैसे नाचत मैं दुख पावा, तैसे नाचत मैं दुख पावा, बिनती एक राम सुने, थोड़ी बिनती एक राम सुने। कहे कबीर मेरी नाच उठाओ, कहे कबीर मेरी नाच उठाओ, कहे कबीर मेरी नाच उठाओ, कहे कबीर नाच उठाओ, ना 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 कहे कबीर मेरी नाच उठाओ, चरण कमल दिखलाओ, तुम्हारे चरण कमल दिखलाओ, तुम्हारे बिनती एक राम सुने, थोड़ी बिनती एक राम, बिनती एक राम, बिनती एक राम सुने। विघ्नेश, एक सांगायची एक याच्यातली गोष्ट राहून गेली. या गाण्यामध्ये मांदल नावाचं एक वाद्याचा उल्लेख आहे. मांदल ही बिहारी वाद्य आहे. अच्छा. तर ते बिहारी वाद्य अनाम असं ते वाद्य आहे. कबीर महाराजांनी त्याच्यात असा छानसा प्रतिकात्मक त्याचा संदर्भ वापरलेला आहे की मी तुझ्या तालावर नाचतोय, लहानपणापासून नाचत आलेलो आहे, आता मी थकलोय, आता मला हे पुरे कर, माझा नाच थांबव, असं त्याच्यात उल्लेख आहे. मेरी नाच उठाव, माझे नाच थांबव माझा, असं म्हटलेलं आहे. म्हणजे मनुष्य आयुष्यामध्ये काय कोणाचे तरी तालावर नाचतच राहतो. कौटुंबिक आहेत, आपल्या गरजा आहेत, आयुष्यभर तो दुसऱ्याच्या तालावर नाचतो. आणि आता तो शेवटी महाराज म्हणतात की मला आता रामाला म्हणतात की आता मला माझी विनंती आहे की मला तुम्ही आता माझ्या पायाशी जागा द्या, चरण कमल माझ्या तुमच्या पायाजवळ जागा द्या. ही एक छान अशी सुंदर मला ती ओळ आधी जी आठवायची सांगायची होती राहिली, म्हणून मी फक्त ॲड केली याच्यामध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. संजय दादा, प्रभू रामचंद्रांचा विषय निघालेला आहे आणि तुम्ही गेली 40 वर्ष मला वाटतं नांदेडजवळ जे रामाचं देऊळ आहे तिथे आमच्या यशवंतनगरला राम मंदिर आहे.
आणि आता मी आत्ता सांगितल्याप्रमाणे सेनगावकर आम्ही दोघं मिळून कार्यक्रम करतच होतो. तर रामनवमीमध्ये एखादा कार्यक्रम आपला गीत रामायणाचा व्हावा अशी आमच्या संयोजकांनी आम्हाला विनंती केली. आता बाबूजींचं गाणं मी जवळपास 50 वर्षापूर्वी नांदेडला एकदा ऐकलं होतं. ते प्रत्यक्ष फक्त एकदाच बाबूजींचं दर्शन आणि ते मैफिल एवढंच, आणि काय धन्य झालं ते ऐकून. त्यांचं गाणं स्वर्गीय गाणं होतं, म्हणजे ते अगदी सूर्यासारखं तेज त्यांच्या आवाजाचं होतं. स्वर्गीय गाणं, स्वरच त्यांचा स्वर्गीय होता. आणि त्यांचा तो आवेश, आवेग, त्यांचं ते सादरीकरण, ते इतकं काही होतं. 1-2-4 गाणे माझे असे छान मला आवडत होते. पण आता कार्यक्रम करायचं म्हणल्यानंतर एकदम दडपण आलं. पण मग तो कार्यक्रम आम्ही हिंमत करून 84ला पहिला कार्यक्रम मी आमच्या यशवंतनगरच्या राम मंदिरात केला. त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि तेव्हापासून मग ती परंपरा सुरू झाली. अष्टमीला दरवर्षी राम मंदिरामध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम हा नक्की, त्याची जाहिरात नाही, काही नाही. हे गेले 40 वर्षापासून चालू आहे. आणि चालू आहे. हाच संच आहे आमचा. त्याच्यात कमी जास्त स्वरूप, याचे वडील होते, आता स्वरूप आहे. सेनगावकर निवेदन करायचे, जे आज दुर्दैवाने आज नाहीत आमच्यामध्ये निवेदक, ते जात राहिले. त्यांनी खूप दिवस संचलन केलं. आता खूप आमचे इतर मंडळी त्याच्यात नवीन आम्ही प्रयोग केले खूप. आणि हा असा छानसा तो कार्यक्रम चालू आहे. आणि योगायोगाने श्रीधरजींचा माझे छान असा रेपो आहे, चांगला परिचय आहे. त्यांनाही मी प्रत्येक कार्यक्रमाची नोंद त्यांच्यापर्यंत मी पोहोचत असतो. तेही मला म्हणतात आशीर्वाद, अहो म्हणे मी आशीर्वाद काय देणार, आशीर्वाद गदिमा आणि बाबूजी. मी म्हणलं तसं नाही, तुम्ही अंश आहात त्यांचे. ते तुम्ही अंश आहात तर तुमचे आशीर्वाद म्हणजे त्यांचे आशीर्वाद मला मिळाल्यासारखंच आहे. असं या भावनेने तो एक कार्यक्रम आमचा गीत रामायणाचा चालू आहे. खरंय. तुम्हाला माहिती ना, विद्यावाचस्पती हो माननीय शंकर अभ्यंकरजी ते बाबूजींच्या गाण्याविषयी काय बोलले होते. ते असं म्हणाले होते की बाबूजींच्या गाण्याचं जर का वर्णन करायचं झालं तर काय करायचं, तर बाबूजींच्या गाण्यामध्ये सूर हा विठोबा असतो आणि लय ही रखुमाई असते. क्या बात आहे. किती म्हणजे बाबूजींच्या गाण्या आपण काही बोलूच शकत नाही. खरंच आहे. म्हणजे वर्णन करणारा सुद्धा मोठा आणि ज्याचं वर्णन केलंय, ज्याच्या गाण्याचं वर्णन केलंय ते देखील तितकेच मोठे. गीत रामायणाचा उल्लेख आता झालेला आहे आणि गेली 40 वर्ष तुम्ही गीत रामायण सादर करताय. तर बाबूजींसाठी कुठलंही एक गाणं गीत रामायण. चालेल. दशरथा घे पायसदान दशरथा पायसदान तुझ्या यज्ञी प्रगट झालो, प्रगट झालो. हा माझा सन्मान दशरथा घे पायसदान तव यज्ञाशी होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाशी होय सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा घे पायसदान करात घेही सुवर्ण स्थानी, देराण्या क्षीरमातली. करात घेही सुवर्ण स्थानी, देराण्या क्षीरमातली. कामधेनुषा दुधाहुनही, कामधेनुषा दुधाहुनही. ओजहिचे बलवान दशरथा घे पायसदान कृता
दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती कृतार्थ दिसती तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज कृपा दे आज्ञा मज कृपा पावतो यज्ञे अंतर्धान दशरथा 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 हे हे पायसदान 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 दशरथा मैत्र से शब्द सुरांचे संजय दादा, इतक्या वर्षात म्हणजे असे खूप प्रसंग आले आणि तुम्ही भावूक होता ते सगळे प्रसंग सांगताना की किती किती जणांबरोबर तुम्हाला काम करायची संधी मिळाली. म्हणजे खूप मोठं नाव म्हणजे काणेबुवा, त्यांच्याकडे म्हणजे त्यांचा सहवास तुम्हाला मला लाभला. फक्त याचं एक भाग्यवान याच्यासाठी मी स्वतःला समजतो की एक साधारण सुगम संगीतातला गायक पण किती मोठ्या लोकांसमोर मी माझी कला सादर करू शकलो याचं मला फार मोठं त्याचं म्हणजे आनंद वाटतो आणि अभिमान. आठवणी सांगा ना. एकदा इचलकरंजीला कार्यक्रम होता, गीत रामायणाचाच कार्यक्रम होता. काणेबुवा आहेत, आता एवढे शास्त्रीय संगीताचं एवढं मोठं नाव, तर ते फक्त उद्घाटक म्हणून आले होते. दीप प्रज्वलन करून त्यांची तब्येत त्यावेळेस अशी फारशी बरोबर ते मला म्हणाले की मी 10-15 मिनिटं बसेन आणि मग मी जाईन. मी म्हटलं तुम्ही आलात हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे, तुमचे आशीर्वाद मिळाले. आणि मग ते कार्यक्रमाला 10-15 मिनिटं बसले. आमची अपेक्षा होती की आता एखाद 2-3 गाणी झाली की जातील ते, पण जवळपास 3 तास ते पूर्ण कार्यक्रम त्यांनी ऐकला आमच्या सुगम संगीताचा. ती माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती. बरं, तो नुसता ऐकला नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले की घरी या, तुमचा आवाज छान आहे, गोड आहे, सुगम संगीताला पोषक असा तुमचा आवाज आहे. आणि त्यांनी आमचा व्यवस्थित घरी दुसऱ्या दिवशी पाहुणचार केला. आणि हे मला वाटतं हे माझं भाग्य आहे की एक साधारण आपला सामान्य गाणारा माणूस एवढ्या मोठ्या शास्त्रीय संगीतातल्या आणि ते म्हणाले की अहो गाणं कुठलंही कमी नसतं किंवा जास्त नसतं. सुगम संगीत शास्त्रीय संगीत हा भेदच नाही मुळामध्ये. गाणं तुमचं त्या याच्यात पोचलं पाहिजे, गाणं हे गाणं असतं. अशी काय आठवण आहे. आणि एकदा हाच गीत रामायणाच्याच आठवणी खूप आहेत. करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणजे पूर्वाश्रमीचे ते कराडकर बुवा, ते फार मोठे गवई, ते तिकडे गवई कीर्तनकार होते आणि नंतर मग त्यांना शंकराचार्यांची इकडे हे बसल्या, ते त्या गादीवर बसले आणि त्यांच्या आश्रमामध्ये गीत रामायणाचा कार्यक्रम माझा. त्यांच्यासमोर गायचं म्हणजे एवढ्या मोठ्या गव्यास मलाही दडपण आलं. आदल्या दिवशी एक गवई गाऊन गेले, मी नाव सांगत नाही, त्यांनी बरोबर त्यांनी सांगितले की हे नव्हतं तुमचं बरोबर. आता मी म्हटलं एवढ्या मोठ्या गवयाच्या त्यांनी चुका सांगितल्यानंतर माझं काय सांगतील आणि काय काय मी माझ्या तर मला तर यादीच घेऊन बसावं लागेल म्हटलं माझ्या चुकांची. पण दुसऱ्या दिवशी मी गेलो, पाया पडलो त्यांच्या आणि मग मी म्हटलं महाराज जे काय होतं ते मी माझं आपलं सेवा तुमच्यासमोर सादर केली. मी म्हटलं फक्त एक बोलू का म्हणजे बोला. त्यामुळे तुमच्यासारख्या गवयासमोर, तुमच्यासारख्या ज्ञानी माणसासमोर ज्याला गाण्यातलं खूप काही कळतं, असे साधारण आमच्यासारख्या गाणारी गायलं म्हणजे हे प्रत्येक गायकाचीच खंत आहे. म्हटलं थोडं दडपण येतो म्हटलं. ते म्हणले बा हे दडपण वगैरे हे सोडून द्या म्हणले, हे असं नाही करायचं. नाभी असतो की नाही म्हणले, त्याचा वस्तारा कसा असतो म्हणले, नेहमी लावलेला असतो का नाही, नेहमी लावलेला असतो म्हणले. असं तुम्हाला दिसतो का म्हणले कोणी, तू काही कामच करू शकणार नाही म्हणले. तसा गाणाऱ्याने आपला गळा नेहमी हा लागलेलाच असलेला पाहिजे म्हणले. तर ही तुम्ही पथ्य पाळा, तुम्हाला कुठेही तुम्हाला दडपण येणार नाही. आणि मला वाटतं की हे शंकराचार्यांनी मला एक फार मोठं त्या म्हणजे ही दिशाच दाखवली मला, कानच मंत्र दिला मला. अशा खूप आहे. यशवंत देवांसमोर मी कार्यक्रम सादर केला.
पाडगावकरांसमोर आम्ही सुगम संगीताचा कार्यक्रम, पाडगावकरांसमोर, आणि तुम्ही काय म्हणजे त्यांच्याबरोबर त्यांच्याच रचना, पाडगावकरांची प्रगट मुलाखत आम्ही नांदेडला घेतली होती. अच्छा. आणि त्या प्रगट मुलाखतीमध्ये आम्ही असं म्हणालो की ते आमचे संयोजक म्हणाले, आमचे नांदेडचे आमचे जोशी आहेत, म्हणजे छान गातात सुगम संगीतातले, तुमचे बाबूजींचे गाणे वगैरे ते म्हणाले मग ते शब्द वगैरे सगळे व्यवस्थित गातील का? ते मी म्हटलं मी प्रयत्न करतो म्हणजे. पण त्यांनी मला सांगितले की छान गायलं म्हणजे. आणि त्यांची सगळी अगदी तिन्ही लोकांपासून सुरू जो केला आम्ही छानपैकी कार्यक्रम असतात त्यांचं, माझी जेवण गाणी असो. आता पाडगावकरांची गाणी म्हणजे काय मला सांगा तुम्ही, एकापेक्षा एक सरस गाणी. आता अतिशय सुंदर तो कार्यक्रम झाला, म्हणजे अजूनही त्या आठवणी आमच्या ताज्या आहेत. अशा खूप काही लोकांसमोर गाणे झाल्यात. अमेरिकेत आम्ही छानपैकी नाट्य संमेलन सादर केलं, अशा खूप आठवणी. तिथे आम्हाला विश्व नाट्य संमेलनामध्ये मी आणि धनंजय जोशी आम्ही दोघं होतो. तिथे मग आम्हाला सांगितले की मग छानपैकी नाट्यसंगीताचा कार्यक्रम झाला, मग सुगम संगीताचे कार्यक्रम झाले. अशा खूप काही आठवणी आहेत, सांगण्यासारखं खूप आहे. पण आता हे आणि छोटा गंधर्व पुरस्कार तुम्हाला तो कुठल्या याच्यासाठी मिळाला? ते काय असतं की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये जे बक्षीस मिळतं ना, त्याला नाट्य परिषद पुन्हा मग त्याच्यावरती बक्षीस देतं ते. तो पुरस्कार मला नाट्य परिषदेने दिला, तो बरोबर स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार. क्या बात आहे. अशा पद्धतीचे पुरस्कार आहेत. पुरस्कार माझ्या दृष्टीने फार महत्वाचे नाहीत, पण लोकांचं प्रेम मला वाटतं की गुरुजनांची, आई वडिलांची पुण्य, गुरुजनांचे आशीर्वाद आणि रसिकांचं प्रेम, ह्या 3 गोष्टी जर आयुष्यात कलाकाराला मिळाल्या ना, तो कलाकार कुठेच काही कमी पडत नाही. तर हे मिळणं फार आवश्यक आहे. आणि मला वाटतं हे मला भाग्य कमी माझ्या स्वतःच्या ज्ञानामध्ये, कारण माझं असं मी समजतो, कारण कुणीही परिपूर्ण नाही आणि कलाकारांनी नेहमी नतमस्तक नम्रच राहिलं पाहिजे. म्हणून लई नाही असं मला वाटतं की आता आपण तुम्ही झाला आता मला वाटतं काय तुमचं नाही आपल्याकडे वेळेचं जरा थोडंसं बंधन असतं म्हणून. परंतु मला एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला अशी विचारायची, म्हणजे आता तुम्ही मगाशी म्हणालात सही सलामत, तर सही सलामत नाही, तुम्ही मानानेच निवृत्त झालेले आहात. तर आता कुठेतरी आपण असं म्हणतो की जसे तुम्ही वेगवेगळ्या संकल्पना घेऊन कार्यक्रम करता, तर अशा काही म्हणजे जे नवीन कलावंत किंवा नवीन कवी असतात की त्यांच्या काही रचना घेऊन कार्यक्रम करावे, त्यांना काही आपण संगीत द्यावं, असं काही तुम्ही आता सुरू केलंय की नाही? सध्या चालू आहे. कारण काय होतं की बऱ्याच वेळा संगीतकार म्हणजे ग्रेस, पाडगावकर साहेब असे जे प्रस्थापित कवी आहेत त्यांच्याच कविता निवडतात. पण नांदेड, मराठवाडा या भागात खूप छान छान कवी आहेत, तर त्यांच्या काही कविता घेऊन त्यांना चाली लावून. आमच्या मराठवाड्यामध्ये छान सुंदर चांगले मोठमोठे कवी आहेत. त्याच्यामध्ये एक बी रघुनाथ म्हणून आहेत. अच्छा. त्यांच्या सुद्धा कवितांचा आम्ही कार्यक्रम केलेला आहे. तोही स्वतंत्र कार्यक्रम आहे. बरं. म्हणजे आता रचना ऐकवणं काय, आता आपल्याला वेळ हाताशी कमी आहे, नाही तर त्याच्यातली एखादी रचना मी एखादं कडवं वाटलेच नाही. जरूर मी तुम्हाला तेच सांगणार होतो की नवं काहीतरी आज आपल्याला प्रेक्षकांना देता येईल. मध्यम. उन्हात बसली उन्हात बसली उन्हात बसली उन्हात बसली दुपारचा एकांत मोकळा, दुपारचा एकांत मोकळा, उघड्या आडोशात उन्हात बसली उन्हात बसली उघड्या आडोशात. हे काय बघा संकल्पना आहे. ते दुपारचा एकांत म्हणजे खेड्यातली ती महिला आहे, ती दुपारी 12 वाजता, काय त्याच्या पाठीमागे की दारिद्र्य असं आहे की 12 वाजता सगळे लोक कामाला निघून गेलेले असतात, ती बिचारी काम करते आणि मग ती उघडा आडोसा म्हणजे काय, उघडीच आहे, उन्हात मध्ये बसलेली आहे. अशा सुंदर अर्थपूर्ण अशा रचना आणि आमच्या ही स्वरबद्ध गुरुजींनी केली, आमच्या नाथराव गुरुजींनी. त्याही रचना आहेत. माझाही काही प्रयत्न आहे त्यात आणि असा प्रयत्न आता चालू आहे माझा त्या. संजय दादा, आपण असा एक भाग करूया आमच्या या मैत्र हे शब्दस्वरांचे कार्यक्रमामध्ये की या सगळ्या नवीन कविता किंवा कविता जुन्या असतील पण ज्या लोकांसमोर आलेल्या नाहीयेत अशा कविता आणि त्या तुम्ही संगीतबद्ध केलेल्या आहेत अशा कविता किंवा ती गाणी म्हणूया. तर असा एक कार्यक्रम करूया. आज वेळेचं बंधन पाळायचं म्हणून आपल्याला इथे थांबावं लागतंय, पण तुमचे आणि तुमच्या या सगळ्या साथीदारांचे मी पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो. आणि ही तुमची रौप्य महोत्सवी मैफिल आहे, तर ही अशीच सदैव रंगत जावो आणि रसिक प्रेक्षकांना उत्तमोत्तम गाणी ऐकायला मिळो
अशी प्रार्थना करतो. आजच्या भागाची सांगता तुमच्या कुठल्याही आवडत्या म्हणजे कवितेने किंवा काय भैरवी एक तुकारामाचा अभंगच आहे जरूर जे आणि आमच्या गुरूंनी जे अण्णासाहेब गुंजकर आहेत बरं. त्यांनी स्वरबद्ध केलेलं आहे जरूर, आणि आमचे जरूर. गुरुजी सुद्धा नाथराव गुरुजी सुद्धा गातात. त्या गाण्याने आपण जरूर, इकडे जरूर, भेटू आपण जरूर, आणि जरूर. कार्यक्रमाची सांगता करूया. जरूर पोटा पुरते देई विठ्ठला लईनाई लईनाई मागण आता लईनाई लईनाई मागण आता लईनाई लईनाई मागण पोटा पुरते देई विठ्ठला पोटा पुरते देई विठ्ठला लईनाई लईनाई मागण आता लईनाई लईनाई मागण भाकर ताजी अथवा शिळी भाकर ताजी अथवा शिळी भाकर ताजी भाकर ताजी अथवा शिळी देई विठ्ठला भुकेच्या लईनाई लईनाई मागण आता लईनाई लईनाई मागण कळणा अथवा कोंडा कळणा अथवा कोंडा देई विठ्ठला भुकेच्या तोंडा भुकेच्या तोंडा लईनाई लईनाई मागण लईनाई लईनाई मागण लईनाई लईनाई मागण आता लईनाई लईनाई तुका म्हणे देवाता तुका म्हणे पंढरी नाथा तुका म्हणे तुका आता आता तुका म्हणे पंढरी नाथा तुका म्हणे तुका तुका म्हणे आता तुका म्हणे पंढरी नाथा तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे पंढरी नाथा तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे पंढरी नाथा नका करू पाया परता लईनाई लईनाई मागण लईनाई लईनाई मागण लईनाई लईनाई मागण लईनाई 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 मागण
लई नाही मागणं विठ्ठला 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 विठ्ठला